डिअर स्टुडंट, आय एम एस ए पटेल सर फ्रॉम गोविंदराव ज्युनियर कॉलेज इचलकरंजी. आज आपण सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन, मिड पॉईंट फॉर्म्युला, त्यानंतर सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर ट्रायंगल आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन पाहूया. हा आपला थेरम 5th आहे. थेरम या पद्धतीने आहे. If A bar and B bar are any two points in the space, A bar and B bar are any 2 points in the space, and if R bar divides line segment R A bar divides line segment AB internally in the ratio m is to n, then R bar equal to m B bar plus n A bar divided by m plus n. R bar equal to प्रत्येक आपण A bar आणि B bar हे दोन पॉइंट असतील, कुठल्या स्पेस मध्ये दोन पॉइंट असतील आणि त्या AB ला जोडणाऱ्या रेषाखंडावरतीच R बार डिवाइड्स लाईन सेगमेंट AB इंटरनली. R बार हा त्याच्यावरचाच पॉइंट असेल, लाईन सेगमेंट AB वरचाच पॉइंट असेल की जो AB ला M' आणि या रेशोमध्ये डिवाइड करत असेल. देन R बार इक्वल टू MB बार प्लस N A बार डिवाइड बाय M प्लस N. त्या पद्धतीने आपण डायग्राम कडे डायग्राम कसे ना पहा. हे दोन पॉइंट्स घ्या, A बार आणि B बार. या दोन्हीला R बार हा पॉइंट M' आणि या रेशोमध्ये डिवाइड करतो. M' या रेशोमध्ये डिवाइड करतो. आपल्याला दिले काय पहा, R डिवाइड्स AB. एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे. R हा AB ला AB मध्ये मधून डिवाइड करतो, आतून डिवाइड करतो, म्हणून तो A-R-B असा असायला पाहिजे. तो M' आणि या रेशोमध्ये डिवाइड करतो. R डिवाइड्स AB internally in the ratio M'(n) and therefore R हा AB ला M'(n) या रेशो मध्ये डिवाइड करतो. पण आपल्याला माहित आहे R(A'(R')B असेल तर R हा AB ला AR/RB मध्ये या रेशो मध्ये डिवाइड करतो. and therefore AR/RB is equal to M/N. AR/RB हा रेशो आपल्याला M/N. तर कसं पणा करायला तर NAR इक्वल टू आपल्याला M/RB. आता AR आणि RB, AR ची डायरेक्शन बघा अशी आहे आणि RB ची डायरेक्शन सुद्धा अशीच आहे. AR and RB, since AR and RB are measured in the same direction, हे दोन्ही एकाच डायरेक्शनला आहे. and therefore वेक्टर मध्ये मांडायचं झालं तर हे मॅग्निट्यूड सारखं आहे. वेक्टर मध्ये मांडायचं झालं तर NAR बार मस्ट बी इक्वल टू MRB बार. समजा त्याची डायरेक्शन अपोजिट असतं तर इथे फक्त मायनस आला असतं, -MRB बार. ते एक्सटर्नल डिव्हिजन साठी आपल्याला येणार आहे. आता AR बार आपल्याला माहित आहे AB बार बरोबर B बार मायनस A बार, AC बार बरोबर C बार मायनस A बार, BC बार बरोबर C बार मायनस B बार. असं AR बार म्हणजे R बार मायनस A बार आहे. therefore N into R bar minus A bar is equal to N into B bar minus R bar. टर्मिनल पॉइंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियलचा पोझिशन वेक्टर. काही दिलं नसेल तर इनिशियल पोझिशन वेक्टर आपण A बार याचा पोझिशन वेक्टर A बार, B चा पोझिशन वेक्टर B बार असेल. तर हे सिम्प्लिफाय केलं आपल्याला N R bar minus N A bar is equal to M B bar minus M R bar. त्यानंतर R बार चे टर्म सेकंड काय आहे, -M R बार मी इकडे घेतलं तर आपल्याला M R bar plus N R bar is equal to हा N A bar राइट साइडला घ्या, आपल्याला M B bar plus
एन ए बार. यातून आर बार बाहेर घेतलं तर आपल्याला एम प्लस एन इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार. यातून आर बार बाहेर घेतलं तर एम प्लस एन. यातले पहा हे आर बार टर्म एका बाजूला घेतले, ए बार बी बारचे टर्म्स एका बाजूला घेतले. तर आता आपल्याला काय पण देअरफॉर आर बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार डिवाइड बाय एम प्लस एन. तुम्ही मेन्शन केला नसेल तर शेवटी तुम्ही मेन्शन केलं जातं ए बार एंड बी बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स ए एंड बी. ए बार एंड बी बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स ए एंड बी. या पद्धतीने हा येईल आपल्याला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. परत एकदा अगदी सोपा भाग आहे. काय केलं आपल्याला दरम्यानचा संबंध झालेला आहे. ए आणि बी च्या दरम्यान आर असेल तर आर हा ए बी ला विभागतो कोणत्या गुणोत्तर होतो ए आर अपॉन आर बी. हे आपण 9वी 10वी पर्यंत आपण शिकलेलो आहोत ए आर अपॉन आर बी. पण हे गुणोत्तर त्यांनी दिलेलं आहे एम आय स्क्वेअर त्यांनी दिलेलं आहे थेरम मध्ये. एम आय स्क्वेअर ई पासून झेड पर्यंत दिलेलं असतं. एम आय स्क्वेअर हे रेशो दिले म्हणून आपण मानलं एम अपॉन एन. तर कसं गुणाकार येतं एन ए आर बरोबर एम आर बी. यामध्ये ए आर आणि आर बी ची दिशा पहा. ए आर आणि आर बी ची दिशा एकच आहे. ए आर आणि आर बी आर मेजर्ड इन द सेम डायरेक्शन. म्हणून वेक्टरच्या स्वरूपात मला मांडायचं असेल तर वेक्टर आहे तसे पॉझिटिव्हच राहील. तर ए आर बार म्हणजे आरचं पोझिशन वेक्टर मायनस एचा पोझिशन. आरचं पोझिशन वेक्टर आर बार आहे ते दिलेलंच आहे. त्यांनी इथं वरती पण दिले ए बार बी बार तुम्हाला दिले की नाही मेन्शन केलं तरी पण चालेल. आर बार मायनस ए बार इज इक्वल टू बी चा पोझिशन वेक्टर बी बार मायनस आर चा पोझिशन वेक्टर आर बार. यानंतर हे सिम्प्लिफाय केलं. त्यानंतर आर बार चे टर्म्स एका बाजूला घेतले, ए बार बी बार चे टर्म्स पण एका बाजूला घेतले. आणि देट्स आर बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार डिवाइड बाय एम प्लस एन. हा झाला आपला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. त्यानंतर आपण पाहणार आहोत मिड पॉइंट फॉर्म्युला. याच्यावरची करार मिड पॉइंट फॉर्म्युला आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला याच्यावरची करार थेरम 5 वरची करार आली मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला A bar and B bar are any 2 points in space. Any 2 points in space. And if R bar is midpoint of segment AB, midpoint of segment AB, R bar is midpoint of segment AB, then R bar equal to A bar plus B bar divided by 2. हे सेक्शन फॉर्म्युला आपण जो आहे तो सोप्या पद्धतीने वापरायचा. फक्त हे सेक्शन फॉर्म्युलाची करारी आहे. सेक्शन फॉर्म्युला आपण वापरायचा आहे. इथं काय दिले पहा ए बी चा मिड पॉइंट आपल्याला आर दिला आहे. ए बी चा मिड पॉइंट आर दिला आहे. आता आर जे आहे मिड पॉइंट आहे. ए चा पोझिशन वेक्टर ए बार आहे, बी चा पोझिशन वेक्टर बी बार आहे, आर चा पोझिशन वेक्टर पण आर बार घेतला आहे. ज्या आर मिड पॉइंट आहे त्या तो ए बी ला एकाच एक या प्रमाणात विभागतो. ए आर 1 असेल तर आर बी सुद्धा 1 असायला पाहिजे. ए आर 2 असेल तर आर बी पण 2 असेल पाहिजे. 2 म्हणजेच 1 असेल. 3 म्हणजे पण 1 असेल. 1 या प्रमाणात. सिन्स आर इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. R is midpoint of segment AB. Therefore, R divides segment AB internally in the ratio 1:1. R हा ज्या मिडपॉइंट आहे AB चा मिडपॉइंट आहे त्या अर्थी तो AB ला एकाच एक या प्रमाणात बघतो. and therefore by section formula सेक्शन फॉर्म्युला कसा होता पाय एम बी बार प्लस एन ए बार डिवाइड बाय एम प्लस एन. म्हणजे आपल्याला इथे आर बार इक्वल टू
1 into b bar plus 1 into a bar 1 into a bar divided by 1 plus m plus n. यातला m म्हणजे 1 आणि n म्हणजे पण 1 आहे. 1 into b bar plus 1 into a bar divided by 1 plus 1. So that is equal to a bar plus b bar divided by 2. आता सेक्शन बघा. एवढा r bar च्या ऐवजी इथं m बार इज मिड पॉइंट असं येईल m बार तर फक्त इथं r बार च्या ठिकाणी m बार आहे. m बार इक्वल टू a बार प्लस b बार डिवाइड बाय 2. क्वेश्चन मेथड आपण काही घेऊ शकतो. m बार घ्या, r बार घ्या, p बार घ्या, q बार घ्या, कुठलाही पॉइंट आपण मेन्शन करून घेऊ शकतो. मिड पॉइंट काही घेऊ शकतो. तसं r बार घेतलेला आहे पुस्तकात त्याप्रमाणे तर a बार प्लस b बार डिवाइड बाय 2 हा झाला आपला मिड पॉइंट फॉर्म्युला. त्यानंतर आपण बघू सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. सेक्शन फॉर्म्युला for external division. Section formula for external division. हा आपला थेरम नंबर 6. Theorem 6 section formula for external division. काय सांगतो पहा, if a bar and b bar are any two points in the space and if r bar divides segment ab externally बाह्य भागात विभागात असेल externally in the ratio m to n then r bar equal to फक्त मध्ये मगाशी प्लस होता इंटरनलला इथं मायनस होतो m b bar minus n a bar divided by m minus n. If a bar and b bar are any two points in the space and if r bar divides segment AB externally in the ratio महत्वाचा रेशो m/n फक्त मगाशी इंटरनली होतं आता फक्त इथे एक्सटर्नली इन द रेशो m/n then r bar equal to m b bar minus n a bar divided by m minus n. मगाशी प्लस फॉर्म्युला होता r bar equal to m b bar plus n a bar divided by m plus n होता. आता हा फक्त r bar equal to m b bar minus n a bar divided by m minus n. तर डायग्राम्सला त्याच पद्धतीचे येणार आहे. मगाच्याप्रमाणे डायग्राम कसा पहा, पहिल्यांदा a b सेगमेंट येणार a b सेगमेंट. आता r हा a b ला बाह्य भागात विभागतो म्हणजे बाहेर इकडे असणारा r इथं r घ्या. तर AR हे जे आहे हे AR आहे m आणि RB आहे m. तर AR आणि RB AR या डायरेक्शन आहे RB या डायरेक्शन आहे बरोबर. तर आपल्याला काय दिले पहा, A पासून R पर्यंतचं अंतर m असेल तर R पासून B पर्यंतचं अंतर n असतं. हा रेशोचा अर्थ असा आहे m/n. इथं R डिवाइड्स AB externally in the ratio m/n. R divides AB in the ratio m/n and therefore R AB ला कोणत्या गुणोत्तरात बघतो आपल्याला माहित आहे AR upon RB. जो पॉइंट डिव्हिजन असतो तो पॉइंट मध्ये घ्यायचा AR upon RB. तर येईल आपल्याला AR upon RB equal to m upon n. मगाच्या प्रमाणात सांगणार आहे AR upon RB. तर कसं होणार आहे मगाच्या प्रमाणात, तर n AR equal to m RB. आता इथं मात्र बघा AR या दिशेने आहे आणि RB त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने आहे. AR आणि RB are measured in the opposite direction since AR and RB are measured in opposite direction तर अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल तर वेक्टर फॉर्म मध्ये मांडताना कारण फक्त मायनस असायला इज n AR bar
इज इक्वल टू मायनस एम टाइम्स आर बी, मायनस एम टाइम्स आर बी, किंवा तुम्ही प्लस मध्ये बी आर बार असे लिहू शकता. ए आर आणि बी आर एका डायरेक्शनमध्ये येतं तर प्लस आहे, इथं आपण आर बी आर या डायरेक्शनमध्ये येते, बी आर आर बी या डायरेक्शनमध्ये येते, त्यामुळे मायनस आहे. तर इथं सोडवताना दिस एन इंटू ए आर बार म्हणजे आर बार मायनस ए बार इज इक्वल टू मायनस एम, इथे बी बार मायनस आर बार. सिम्प्लिफाय केलं मायनस एम बी बार प्लस एम आर बार, राइट साइड लेफ्ट साइडला एन आर बार मायनस एन ए बार. तर यानंतर आर बारचे टर्म्स आपण एका बाजूला घेतले आणि बी बारचे ए बारचे टर्म्स घेतले. हे एम आर बार पण राइट साइडला येते, तर एम आर बार मायनस एन आर बार, हे एन आर बार आपण इकडे घेतलं इज इक्वल टू एम बी बार इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह होईल, एम बी बार मायनस एन ए बार. काय केलं, हे एन आर बार आपण इकडे घेतलं तर एम आर बार मायनस एन आर बार इकडे उजवी बाजू झाली, ते आपण लिहिताना डाव्या बाजूला लिहिलं आणि डावी बाजू इकडे काय होईल, एम बी बार मायनस आल्यानंतर प्लस होईल एम बी बार मायनस एन ए बार. यातून आर बार आपण कॉमन घेतला तर एम मायनस एन इज इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार. And hence R bar equal to M B bar minus N A bar divided by M minus N. हा आपला required formula for section formula for external division. मागाच्या प्रमाणाचा संपूर्ण प्रूफ सेमच आहे, फक्त इथं मागाशी AR आणि RB एकाच डायरेक्शन मध्ये R मध्ये होता, त्यामुळे AR आणि RB एकाच डायरेक्शन मध्ये असल्यामुळे प्लस आला. इथे AR आणि RB अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे इथं फक्त मायनस येईल आणि त्या मायनस मुळे हे चिन्ह आपल्याला मध्ये मायनस आहे. Therefore, R bar equal to M B bar minus N A bar divided by M minus N. इथं आपला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन आणि सेक्शन वन फॉर्म्युला पाहिला. यानंतर आपण पाहणार आहोत सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर ट्रायंगल, मग नंतर सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन आपण पाहणार आहोत. सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर ट्रायंगल. त्यामध्ये पहिल्यांदा नोट घ्या, while finding नोट फर्स्ट ना, while finding the ratio, while finding समजा तुम्हाला रेशो फाइंड आउट करायचा असेल तर तो MI/N कधी पण घ्यायचा नाही. एक्झाम्पल मध्ये थेरम मध्ये जरी तो MI/N असेल तर एक्झाम्पल सॉल्व्ह करताना रेशो फाइंड आउट करायचा विचार असेल तर तो घेत असताना नेहमी KS1 या पद्धतीने घ्यायचा. नोट त्यामधलं फर्स्ट, while finding the ratio, while finding the ratio while finding the ratio in solving the examples, in solving the examples it is convenient to take ratio as KS1. रेशो घेत असताना नेहमी KS1 घ्यायचं, MI/N घेऊ नका, कारण MI/N घेतलं तर M आणि N हे दोन अननोन येतात. KS1 मध्ये फक्त एकच रेशो ठेवू, म्हणजे थोडक्यात काय आपण रेशो जर MI/N घेतला तर हाच रेशो आपण असं लिहू शकतो M/N, हाच रेशो आपण असं पण लिहू शकतो M/N/1, आणि मग या पार्टला आपण K म्हटलं तर हाच रेशो KS1 असं आपल्याला मिळतो. तर KS1 या पद्धतीने आपण हा घेऊ शकतो. देन त्याचा आपण प्रूफ बघूया. आपण आता सेकंड घ्या, नोट सेकंड. हा आपण एक्झाम्पल टाइम घेऊया. इफ फॉर सेकंड घ्यायचं, सेकंड हे आपण एक्झाम्पल टाइपच घेऊया आणि आपण त्याचा प्रूफ पण घेऊया. If G bar be the centroid of triangle ABC
if G bar be the centroid of triangle ABC which divides median AD in the ratio 2:1, then G bar equal to A bar plus B bar plus C bar upon 3. Then do that मध्ये आपल्याला असं विचारले G bar equal to A bar plus B bar plus C bar upon 3, where A bar, B bar, C bar are position vectors of points A, B, C respectively. आता तुम्ही लिहून where A bar, B bar, C bar are position vectors of points A, B, C respectively. इथं आपल्याला काय मिळेल बघा, ट्रायंगलचा जो सेंट्रॉइड येतो तो सेंट्रॉइड फॉर्म्युला आपल्याला या पद्धतीने सांगतो G बार इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार अपॉन 3. त्यासाठी डायग्राम करा, ट्रायंगल करा. आपण ट्रायंगल करूया. A B C. मीडियन चा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन त्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो. एक मीडियन आपण इथं काढूया D. तर हे दोन भाग समान भाग झाले. मीडियन म्हणजे मध्यभाग म्हणजे काय, त्रिकोणाचा कोणताही एक शिरोबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्या त्रिकोणाची मध्यभाग असे म्हणतात. The line segment joining the vertex and midpoint of its opposite side is called as median of the triangle ABC. या AD ला G 2:1 या रेषेमध्ये डिवाइड होतो असं दिलेलं आहे. A चा पोझिशन वेक्टर A बार, B चा पोझिशन वेक्टर B बार, C चा पोझिशन वेक्टर आपण C बार मिळेल, D चा पोझिशन वेक्टर आपण इथं D बार होण्या आणि G चा पोझिशन वेक्टर G बार. आता AD मीडियन आहे त्यामुळे D हा मिड पॉइंट ऑफ BC. सिन्स AD इज मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. मीडियन म्हणजे मध्यभाग आणि मध्यभागाची व्याख्या काय, त्रिकोणाचा कोणताही एक शिरोबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू घेतला आणि याला जोडलं तर याला आपण मध्यभाग असं म्हणतो. म्हणजे AD जर मीडियन असेल तर D हा मध्यबिंदू असायला पाहिजे, BC चा मध्यबिंदू असायला पाहिजे. Since AD is median of triangle ABC and therefore D is midpoint of BC. D हा BC चा मिडपॉइंट असला पाहिजे. आणि आताच आपण मिडपॉइंट फॉर्म्युला पाहिलेला आहे. and therefore by midpoint formula D बार बरोबर आपल्याला काय बघा, BC चा मिडपॉइंट आहे तेव्हा D बार बरोबर B बार प्लस C बार डिवाइड बाय 2. therefore we by midpoint formula D बार इक्वल टू B बार प्लस C बार डिवाइड बाय 2. सर्वात पहिल्यांदा D चे कोऑर्डिनेट्स काढा. आपल्याला G चे कोऑर्डिनेट्स दाखवायचे, G चा पोझिशन वेक्टर दाखवायचा G बार या फॉर्म्युल्याने दाखवता येतो. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा D चा पोझिशन वेक्टर फाइंड आउट करा. D चा पोझिशन वेक्टर कसा फाइंड आउट केला, AD मीडियन आहे त्यामुळे D हा BC चा मिडपॉइंट असायला पाहिजे. D BC चा मिडपॉइंट असेल तर मिडपॉइंट फॉर्म्युला आताच आपण पाहिले, मिडपॉइंटला कसं आहे B बार प्लस C बार डिवाइड बाय 2. त्याप्रमाणे D चे पोझिशन वेक्टर लिहिलं B बार प्लस C बार डिवाइड बाय 2. नाउ आता आपण G कडे वळूया. जो सेंट्रॉइड आहे तो मध्ये गेला 2:1 या प्रमाणात होतो. नाउ G बार B the centroid of triangle ABC हा सेंट्रॉइड आहे आणि तो काय करतो पहा, which divides segment AD म्हणजे median AD, which divides segment AD म्हणा किंवा median AD, which divides segment AD म्हणा किंवा median AD internally in the ratio
इन द रेशो 2:1. गुरुत्व मध्ये गेला 2:1 या प्रमाणात विभागतो. त्याप्रमाणे G divides million area in the ratio 2:1. And therefore by section formula वापरला आपण तर G bar बरोबर सांगा पहा G bar equal to 2 times D bar इकडून M B bar plus N A bar 1 into A bar divided by 2 plus 1 M plus N. M B bar plus N A bar divided by M plus N. इकडून इकडे म्हणायचं M B bar plus N A bar divided by M plus N. 2 into D bar plus 1 into A bar divided by 2 plus 1. तर आता इथे D bar याला आपण इथे 1 म्हटलं असेल तर 1 वरून याची व्हॅल्यू ठेवा and that is equal to 2 into D bar ची व्हॅल्यू ठेवली आपण B bar plus C bar divided by 2 plus 1 into A bar म्हणजे A bar divided by 2 plus 1 म्हणजे 2 plus 1 into 3 and hence G bar equal to इथं हा 2 कॅन्सल होईल न्यूमरेटर मध्ये राहील A bar plus B bar plus C bar divided by 3. असा हा आपल्याला गुरुत्व मध्याचा फॉर्म्युला सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर ट्रायंगल आहे. काय पाहिलं आपण सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन पाहिलं बरोबर सर्वात पहिलं. त्यानंतर त्याचा करोलरी मिडपॉइंट फॉर्म्युला पाहिला. त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन पाहिला. त्यानंतर आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर ट्रायंगल पाहिला. आता सेंट्रॉइड फॉर्म्युला या ट्रायंगलचा उपयोग करून टेट्राहेड्रॉनकडे आपण जाणार. सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन वरती लिहा सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन. नोट मध्ये थर्ड करतो घ्या नोट 3 सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉन म्हणजे थोडक्यात तुमचा फिजिक्स मध्ये आपण जो प्रिझम वापरतो त्या प्रिझमला आपण टेट्राहेड्रॉन म्हणतो. म्हणजे त्याचे सगळे फेसेस ऑल 4 फेसेस आर ट्रायंगल. 4 फेसेस त्याचे ट्रायंगल आहेत. सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन. आता हा झाला सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर ट्रायंगल झाला. याच्या पुढचा येतो सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉन म्हणजे थोडक्यात प्रिझम म्हणजे त्याचे व्हर्टिकल 3 बेसेस असतात ते पण ट्रायंगल असतात आणि बेस सुद्धा त्याचा ट्रायंगल असतो. त्याला आपण टेट्राहेड्रॉन म्हणतो. त्यामध्ये घ्या क्वेश्चन टाइप घ्या किंवा थेरम टाइप घ्या कसं चालतो तो. इफ G bar be the centroid of a tetrahedron ABCD. BCD बेस आहे A त्याचा व्हर्टेक्स वरचा पॉइंट आहे BCD which divides segment joining vertex and centroid of its opposite triangle in the ratio 3:1. Then G bar equal to A bar plus B bar plus C bar plus D bar divided by 4. G bar equal to A bar plus B bar plus C bar plus D bar divided by 4. इथं काय केलं आपण आता आपण डायग्राम बघूया. BCD त्याचा बेस आहे ट्रायंगल. BCD बेस आहे. A हा व्हर्टेक्स आहे वरचा तर A हा आपला टेट्राहेड्रॉन झाला प्रिझम थोडक्यात. आता या BCD ट्रायंगलचा मीडियन मी काढला तर आपल्याला D त्याचा मीडियन येईल. समजा
त्याचा जो सेंटर आहे त्याला आपण जी डॅश म्हणतो, जी डॅश, आणि त्याचा पोझिशन वेक्टर जी डॅश बार, जी डॅश बार हा त्याचा पोझिशन वेक्टर. तर पहिल्यांदा आपल्याला ट्रायंगल बीसीडीचा बीसीडीचा जी डॅश हा सेंटरॉइड आहे. त्या सेंटरॉइड फॉर्म्युल्यानुसार जी डॅश बार आपल्याला काय लिहायला पाहिजे, बी बार प्लस सी बार प्लस डी बार, आणि हा याच्या मेडियनला, याचा मेडियन म्हणजे काय ना, हा पॉइंट आणि ट्रायंगलचा जो मेडियन आहे, मेडियन हा त्याला आपण टेट्राहेड्रॉनचा मेडियन, तो 3:1 या रेशोमध्ये डिवाइड करतो असं त्याने दिलंय. हा आपला जी 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 बार, जी जी बार. ट्रायंगलचं सेंटर आहे त्याला आपण तात्पुरतं जी डॅश असं म्हटलं, जी डॅश, त्याचा पोझिशन वेक्टर जी डॅश बार घेतला आपण. आणि टेट्राहेड्रॉनचा सेंट्रॉइड जो आहे, टेट्राहेड्रॉनचा सेंट्रॉइड आहे त्याला आपण जी म्हटलं, त्याचा पोझिशन वेक्टर जी बार म्हटलं. तर सुरुवात कशी आपण लेफ्ट जी डॅश, जी जी डॅश, जी डॅश जी डॅश बार, जी डॅश जी डॅश बार, म्हणजे जी डॅश हा पॉइंट ज्याचा पोझिशन वेक्टर जी डॅश बार, बी द सेंट्रॉइड, हा सेंट्रॉइड आहे कुठल्या ट्रायंगल बीसीडीचा बेस ट्रायंगल जो आहे तो, बी द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल बीसीडी, BCD, and therefore by centroid formula, triangleच्या सूत्राचा जो by centroid formula, हा centroid formula for triangle, ट्रायंगलचा यूज केला म्हणजे पाठीमागे आपण पाहिला तो by centroid formula for triangle. आता ABC या ट्रायंगलचा सेंट्रॉइड असेल तर तो A बार प्लस B बार प्लस C बार डिवाइड बाय 3 येतो. इथं तो BCDचा सेंट्रॉइड आहे त्यामुळे G डॅश बार हा आपल्याला येईल बी बार प्लस सी बार प्लस डी बार डिवाइड बाय 3. टेक दॅट इज टू बेस बार. सेंट्रॉइड फॉर्म्युला आता जो आपण प्रूव्ह केला त्याचाच आपण इथं उपयोग केला. इथं जी डॅश बार म्हणजे जी डॅश हा पॉइंट की ज्याचा पोझिशन वेक्टर जी डॅश बार आपण घेतला, तो बीसीडी या ट्रायंगलचा, बीसीडी बेस ट्रायंगल या ट्रायंगलचा तो सेंट्रॉइड आहे. मग सेंट्रॉइड फॉर्म्युल्यानुसार जी डॅश बार आपल्याला येईल बी बार प्लस सी बार प्लस डी बार डिवाइड बाय 3. नऊ आता जो मेडियन आहे ए जी डॅश, हा ए जी डॅश मेडियनला जी, हा जी डिवाइड्स जी जी बार डिवाइड्स मेडियन. हा मेडियन कुठला पहा, पाच मेडियन नव्हे, हा ट्रायंगलचा नव्हे, हा टेट्राहेड्रॉनचा मेडियन. जी जी डॅश जी जी बार डिवाइड्स मेडियन ए जी डॅश इन द रेशो, हे आपल्याला दिले केले वरती कुठल्या रेशो मध्ये दिले पहा 3:1 इन द रेशो 3:1. and therefore by section formula for internal division, section formula for internal division, section formula for internal division आपल्याला काय करायचं, जी बार इक्वल हा जी बार मगाचा फॉर्म्युला एम बी बार प्लस एन ए बार डिवाइड बाय एम प्लस एन, म्हणजे 3 इंटू जी डॅश बार प्लस 1 इंटू ए बार, याचा पोझिशन वेक्टर आपल्याला ए बार आहे, 3 इंटू जी डॅश बार प्लस 1 इंटू ए बार डिवाइड बाय 3 प्लस 1. तर जी डॅश बारची व्हॅल्यू ठेवा फक्त, and that is equal to 3 into g dash bar is b bar plus c bar plus d bar divided by 3 plus 1 into a bar म्हणजे a bar divided by 3 plus 1 म्हणजे 4. हे 3 3 कॅन्सल होईल. वरती आपल्याला काय करायला पाहिजे, a bar plus b bar plus c bar plus d bar divided by 4 आणि therefore g bar equal to a bar plus b bar plus c bar plus d bar divided by 4. अशा पद्धतीने हा सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन आपल्याला मिळालेला आहे. तर इथपर्यंत आपला हा थेरॉटिकल पार्ट यातला झालेला आहे. यानंतर आपण मीडियन सरकॉन करंट किंवा अँगल बायसेक्टर सरकॉन करंट आपण नेक्स्ट पुढच्या तासाला पाहूया. इथं आपण हा भाग आपला झालेला आहे. याच्यानंतरचा भाग तो नेक्स्ट पिरियडला घेऊ. ओके.